नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा पीक विमा संदर्भातील 3 मोठ्या अपडेट्स सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातली माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगाची ठरणार आहे। मित्रांनो, आजचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा अपडेट आहे खरीप पीक विमा 2025 संदर्भात। आपण पाहतो की 19 मार्च 2026 पासून राज्यातील अनेक भागामध्ये पीक विम्याच्या कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे। पण इथेच एक मोठी समस्या समोर येते, कारण एका जिल्ह्यात, एका तालुक्यात आणि अगदी एका महसूल मंडळात सुद्धा वेगवेगळे स्टेटस दिसत आहेत। काही ठिकाणी शेतकऱ्यांना रक्कम दिसायला लागली आहे, काही ठिकाणी रक्कम झिरो दाखवत आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे आणि शेतकरी सतत हा प्रश्न विचारत आहेत की नेमकं खरं काय आहे, पैसे येणार का नाहीत आणि जर येणार असतील तर कधी येणार। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर आता हा मुद्दा थेट दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे। लोकसभेमध्ये यावर प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि त्यांना तत्काळ मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे। सरकारच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार राज्य शासनाने आधीच मोठ्या प्रमाणात मदत दिलेली आहे आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना नियमानुसार पूर्ण मदत दिली जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे। याचा अर्थ असा आहे की आता पीक विमा वितरणाच्या प्रक्रियेला गती येण्याची शक्यता आहे आणि जसे जसे कॅल्क्युलेशन पूर्ण होईल तसे तसे शेतकऱ्यांना रक्कम दिसायला आणि नंतर खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल। मित्रांनो, आता दुसऱ्या अत्यंत महत्त्वाचा अपडेटकडे वळूया आणि तो म्हणजे 2022 ते 2024 पर्यंत प्रलंबित असलेल्या पीक विम्याच्या वाटपाबाबत। आपण पाहिलं होतं की अनेक शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंक नसल्यामुळे त्यांचा पीक विमा थांबलेला होता। अनेक शेतकरी पात्र असूनही त्यांना पैसे मिळाले नव्हते। पण आता यामध्ये मोठी दिलासादायक बातमी समोर येते आहे। ज्या शेतकऱ्यांनी आता आपले आधार लिंकिंग पूर्ण केले आहे त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या रकमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले होते आणि आता उर्वरित शेतकऱ्यांनाही टप्प्याटप्प्याने पैसे मिळत आहेत। त्यामुळे अजून ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी आपला आधार लिंक आहे का नाही हे नक्की तपासून घ्यावं। आणखी एक मोठा निर्णय म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 1000 रुपयापेक्षा कमी रक्कम मिळाली होती त्यांच्यासाठी राज्य शासनाने पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच जर एखाद्या शेतकऱ्याला आधी 100 रुपये मिळाले असतील तर आता त्याला उर्वरित 900 रुपये दिले जातील। जर 800 रुपये मिळाले असतील तर उर्वरित 200 रुपये दिले जातील। अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांना किमान 1000 रुपये पूर्ण करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या पूरक अनुदानाचे वितरणसुद्धा सुरू झालेले आहे। मित्रांनो, आता तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या अपडेटकडे वळूया आणि तो म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील 2020च्या पीक विम्याचा प्रश्न। हा विषय खूप दिवसापासूनच प्रलंबित आहे आणि शेतकरी यांची आतुरतेने वाट पाहत आहेत। या संदर्भात आता नवीन अपडेट समोर आलेला आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 एप्रिल 2026 रोजी ठेवण्यात आलेली आहे। यामध्ये आधी पीक विमा कंपनीकडून जमा केलेल्या निधीवर स्टे होता, पण राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या 134 कोटी रुपयावर कोणताही स्टे नव्हता। मात्र या रकमेचे वितरण करण्यासाठी स्वतंत्र खाते उघडण्याची गरज होती आणि अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर ते खाते उघडण्यात आलेले आहे। आता या खात्यामध्ये 134 कोटी रुपयाची रक्कम जमा करून ती पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे। यामध्ये 2 टप्प्यामध्ये वितरित होण्याची शक्यता आहे। पहिल्या टप्प्यात 134 कोटी रुपयाचे वितरण केले जाईल आणि नंतर कोर्टाच्या निर्णयानुसार उर्वरित निधी वितरित केला जाईल। जर प्रशासनाने पुढाकार घेतला तर शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळू शकतात, अन्यथा कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागू शकते। मित्रांनो, एकंदरीत परिस्थिती पाहिली तर सध्या 3ही अपडेट्समध्ये हालचाल सुरू आहे।
खरीप पीक विमा 2025मध्ये कॅल्क्युलेशन सुरू आहे. 2022 ते 2024पर्यंतचा प्रलंबित विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि धाराशिव 2020च्या प्रकरणात सुद्धा आता मोठा निर्णय जवळ आला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा आवाज आता दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे आणि जर यावर आणखी दबाव आला तर निश्चित पीक विमा वितरणाला गती मिळेल. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपला विमा स्टेटस नियमितपणे तपासत राहावा आणि कोणतीही नवीन अपडेट आली तर आपण ती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.